नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी आणि किती आणि कशामुळे, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून मी जेव्हा काही व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचताच करू शकता. नाफेड व एनसीएफचे कांदा खरेदीचे धोरण संशयास्पद, शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा. बघू शकता या ठिकाणी नागपूर उन्हाळा कांद्याचे दर काही महिन्यापासून स्थिर असून मे मध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा व्हावी यासाठी नाफेड आणि एनसीएफ च्या कांदा खरेदीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. मात्र या संस्थांच्या कांदा खरेदीदार यादीतून कांदा उत्पादन अग्रेसर असणाऱ्या बागलाण, मालेगाव, देवळा आणि तालुक्यातील वगळण्यात आले असल्याचं शेतकऱ्यांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खरेदी यादीतून कांदा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या बागलाण, मालेगाव, देवळा आदी तालुक्यांना वगळण्यात आल्याचे चित्र आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ म्हणजेच एनसीएफ या नोडल एजन्सीमार्फत पहिल्या टप्प्यात 1.5 लाख टन कांदा खरेदीचे प्रस्ताव आहे. त्यानुसार सन 2025 मध्ये उन्हाळा कांदा खरेदी करण्यासाठी नाफेडने 14 संस्थांना नुकतीच परवानगी दिली आहे. या संस्था चांदवड, कळवण, दिंडोरी व नाशिक तालुक्यातील असल्याने शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. बागलाण, मालेगाव, देवळा तालुका कांद्याचे आगार म्हणून राज्यात ओळखले जातात. एकट्या बागलाण तालुक्यात दरवर्षी लाखो क्विंटल निर्यातक्षम कांद्याचे उत्पादन होते. कांदा खरेदीदार फेडरेशन यांच्या 40 संबंधित तालुक्यात असल्याने बागलाण, मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी सुमारे 60 ते 120 किलोमीटर अनाठायी प्रवास करावा लागणार असल्याचा वेळ, पैसा व श्रम यांचा अपव्यय आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, ही महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं अशा काही परिस्थिती सध्या आहे. नाफेड या ठिकाणी सध्या आहे. धन्यवाद. लाईक